नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे, आपल्या बऱ्याच महिलांना जानेवारीचा हप्ता आला नाही असं कमेंट येत आहेत आपल्याला. आणि नोव्हेंबर डिसेंबरचं तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे बघा. नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता येणारच नव्हता तो, कारण आपले पेंडिंग हप्ते येत नाहीत. मी हे खूप भरपूर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगते, पण तरी तुम्ही मला प्रश्न विचारताय, नोव्हेंबर हप्ता आला नाही, डिसेंबर हप्ता आला नाही. नोव्हेंबर डिसेंबरचा विषय पूर्णतः सोडून द्या. आता आता फक्त जानेवारीचा हप्ता तुम्हाला का नाही आला याच्याबद्दल मी काल लाईव्ह मध्ये सांगितलं होतं की तुम्हाला जर जानेवारीचा हप्ता आला नाही आणि जर तुम्ही पात्र आहात तर तुम्हाला तो हप्ता का नाही आला हे तुम्ही पोर्टलवर एकदा चेक करा. जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला हप्ता यायलाच पाहिजे जानेवारीचा, लक्षात ठेवा. पण जर तुमचा काही कारणास्तव फॉर्म अपात्र झाला असेल, काही प्रॉब्लेम झाला असेल ह्याच्यामध्ये, तर तुम्हाला हप्ता येणार नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी दुसरा जो घेणार आहे ना तो असा आहे की आमच्या बऱ्याच महिलांनी ई-केवायसी दुरुस्ती केली आणि त्यांना सुद्धा जानेवारीचा हप्ता आलाय. ह्याच्यामध्ये दुसरा जो मुद्दा आहे तो असा आहे, आमच्या बऱ्याच महिलांनी सेल्फ ई-केवायसी केली होती बघा. मी सांगितलं होतं तेव्हा तुम्हाला की जरी अंगणवाडी ताई तुमचे कागदपत्र घेत नसतील तरी पण तुम्ही पोर्टलवर ई-केवायसी करून घ्या, तुमची सेल्फ ई-केवायसी. तर मला अशा कमेंट भरपूर आल्या आणि मला फोनही आलेले आहेत की ताई तुम्ही सांगितलं आम्हाला म्हणून आम्ही जे आहे ते ई-केवायसी केली, आमची सेल्फ ई-केवायसी, पण आमचे कागदपत्र अंगणवाडी ताईंनी अजूनही घेतलेले नाहीत. आणि तेव्हा पण अंगणवाडी ताई तुमचे कागदपत्र घेत नव्हत्या, हेच तुमचे मला कमेंट होत्या. पण तेव्हा मी बऱ्याच महिलांना सांगितलं की जरी अंगणवाडी ताईंनी कागदपत्र नाही घेतले तरी सुद्धा तुम्ही तुमची सेल्फ ई-केवायसी करा. आता जेवढ्या महिलांनी माझं ऐकलं आणि स्वतःची सेल्फ ई-केवायसी केली ना, त्या सगळ्या महिलांना आता हप्ता आलेला आहे. आता सेल्फ ई-केवायसी म्हणजे काय माहिती आहे ना तुम्हाला? आपल्याला पोर्टलवर ऑप्शन दिलं होतं, आपण मागणी करत होतो वारंवार की आमच्या ज्या सिंगल महिला आहेत त्यांना पोर्टलवर ऑप्शन उपलब्ध करून द्या. म्हणजेच पतीचा आधार कार्ड नाही, वडिलांचा आधार कार्ड नाही, पतीचा मृत्यू झालेला आहे, वडिलांचा मृत्यू झालेला आहे, घटस्फोट झालेला आहे, बरोबर. अशा ज्या महिला आहेत ना त्यांच्यासाठी आपण पोर्टलवर ऑप्शन मागितलं होतं सरकारला की या महिलांना आपल्या एकदा केवायसी करण्यासाठी पोर्टलवर ऑप्शन द्यावं. तसंच सरकारने आपलं ऐकलं आणि सरकारने आपल्याला पोर्टलवर ऑप्शन दिलं तुमची स्वतःची सेल्फ ई-केवायसी करण्यासाठी. आता सेल्फ ई-केवायसीला आपल्याला काय द्यायचं होतं, तर वडिलांचा मृत्यू दाखला, पतीचा मृत्यू दाखला किंवा तुमचा घटस्फोट झालेला न्यायालयीन प्रमाणपत्र. आता हे प्रमाणपत्र तुम्हाला अंगणवाडी ताईंकडे द्यायचे होते, म्हणजे सेल्फ ई-केवायसी पोर्टलवर करायची होती आणि संबंधित कागदपत्र जे काही तुमचे असतील ते अंगणवाडी ताईंना द्यायचे होते. आता बऱ्याच विभागामध्ये अंगणवाडी ताईंनी घेतले कागदपत्र तुमचे, पण बऱ्याच विभागामधून मला कमेंट, आता पण मला काल पण कमेंट होत्या, ताई माझी सेल्फ ई-केवायसी झाली, मला हप्ता पण आला, पण माझे दुसऱ्या आधार कार्डचे कागदपत्र जे होते ना ते अंगणवाडी ताईंनी घेतलेले नाहीत, अशा मला कमेंट आलेले आहेत. मी तुम्हाला या ठिकाणी एकच सांगणार आहे, तुम्ही तुमची सेल्फ ई-केवायसी केली आहे ना, मग तुमची काही चूक नाही ह्याच्यामध्ये. तुम्ही स्वतःची सेल्फ ई-केवायसी केली, अंगणवाडी ताईंनी तुमचे कागदपत्र घेतले नाहीत, ओके, काहीच हरकत नाही. ते कागदपत्र तुमच्याकडेच ठेवा. आपल्याला पुढच्या वेळेस जेव्हा आपल्याला ई-केवायसी करायची असेल ना त्यावेळेस ते कागदपत्र तुम्हाला जर मागितले तर तुम्हाला ते कागदपत्र देता येतील त्यावेळेस, बरोबर. कारण पुढच्या वर्षीही आपल्याला ई-केवायसी करायची ना योजनेच्या अंतर्गत, त्यामुळे कागदपत्र ठेवा, जपून ठेवा, सुरक्षित ठेवा, जेणेकरून पुढच्या वेळेस तुम्हाला उपयोगाला येतील. आता तुम्ही सेल्फ ई-केवायसी केली आहे का आणि ई-केवायसीची दुरुस्ती केली आहे का आणि सेल्फ ई-केवायसी केल्यावर हप्ता आला का, मला नक्की कमेंट करा. कारण सेल्फ ई-केवायसीच्या मला भरपूर जे आहेत ते कमेंट आल्या आणि काल फोन सुद्धा आले होते. काही महिलांना मी पण फोन केला, कारण काही महिला माझ्या संपर्कातल्या पण आहेत ना सेल्फ ई-केवायसी केलेल्या, तर त्यांना सुद्धा हप्ता आलेला आहे. तर चला ठीक आहे, काही का असे ना, तुम्हाला सर्वांना सेल्फ ई-केवायसी केलेल्या महिलांना पण हप्ता आला आणि ई-केवायसी दुरुस्ती केलेल्या महिलांना सुद्धा हप्ता आला. तर आपले हेच आपण ह्याच्यामध्ये सक्सेस झालो. आता लक्षात ठेवा, आता आपल्याकडे जे एक आपल्याकडे सगळ्यात मोठी अडचण आहे ना ती आता आपली अशी आहे की आपल्या बऱ्याच महिलांची ई-केवायसी बाकी आहे. त्यावर तुम्ही मला सांगा, मला खूप हळहळ वाटतेय ह्या गोष्टीची. मला काल कमेंट होती की ताई मला आई वडील नाहीयेत, मला नवरा नाहीये, माझे 2 मुलं आहेत, मी खूप गरीब आहे, माझ्याकडे आता कुठले कागदपत्र नाहीत, आता मला हा हप्ता पण येत नाही, मी काय करू. तर बघा, मी तर प्रयत्न करत आहे, तुम्हाला माहिती आहे, माझे अंतर्गत पण भरपूर प्रयत्न झाले, मी सरकारपर्यंत पण ही माहिती पाठवली, पण आता पोर्टलवर अजून ऑप्शन जे आहे ते आलेलंच नाही. आता ह्या संबंधित मी तुम्हाला 2 फॉर्म दिलेले आहेत ना, आपल्या चॅनलच्या कम्युनिटीवर पण दिले, आपल्या फेसबुकला दिले, आपल्या इंस्टाग्रामला पण मी ते 2 फॉर्म दिले. संबंधित तुमच्या ज्या काही प्रॉब्लेम असतील म्हणजे जे आहेत त्या संबंधित 2 मी फॉर्म दिलेले आहेत. तर तुम्ही एकदा महिला व बाल कल्याण विभागाला पण तुमचा अर्ज द्या, त्यांना सांगा की तुम्ही खूप गरीब गरजू आहात, निराधार आहात,
परत एकदा पोर्टलवर आम्हाला KYC करण्यासाठी ऑप्शन उपलब्ध करून द्या. बघा मी तर करत आहे प्रयत्न, पण तुम्ही सुद्धा केले पाहिजेत ना. तुम्ही आता सारखं मला सांगून काय उपयोग आहे. मी तर करतेय, पण तुम्ही सुद्धा महिला व बाल कल्याण विभागाला भेट द्या. तिथे जाऊन त्यांना सांगा की तुमची KYC झालेली नाही. मला खूप हळहळ वाटतेय, पण सांगा माझे प्रयत्न सरकारपर्यंत माहिती पोहोचवणं आहे आणि ती मी ऑलरेडी पोहोचवलेली आहे. सरकारला मी या ठिकाणी परत एकदा विनंती करत आहे की समान अधिकार द्या. ज्या महिलांची KYC झाली नाही ना, त्यांना KYC करायला पोर्टलवर ऑप्शन उपलब्ध करून द्या. आणि त्याचबरोबर जर ह्या महिला पात्र नाही ठरल्या तर त्यांना लाभ नका देऊ, पण पात्र ठरलेल्या महिलांना तरी लाभ देऊ शकता. खूप गरीब गोर महिला आहेत ज्या मला भरपूर फोन पण करत आहेत. आता मी तर काय करू तुम्ही सांगा. मला व्हॉट्सअपला सुद्धा भरपूर मेसेज आहेत, भरपूर, की ताई काहीतरी करा ना, काहीतरी करा ना. मी केलेले आहेत कमेंट ऑलरेडी, सगळीकडे मी सांगितलेलं पण आहे. बघूया सरकारने जर हे ऑप्शन दिलं आपल्याला आता हे जानेवारीचं वितरण संपल्यावर, तर आपल्यासाठी काहीतरी म्हणजे चांगली आनंदाची बातमी होणार आहे. ती एक चांगलं काम होणार आहे या योजनेच्या अंतर्गत. एवढी एकच अडचण आहे जी योजनेच्या अंतर्गत अजून सॉल्व्ह झालेली नाही. बाकी आपल्या सगळ्या अडचणी सरकारने सोडवलेल्या आहेत. मी तुम्हाला नेहमी सांगत असते, आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत जा. त्यामुळे काय होते ना, लवकर दखल घेतली जाते आपल्या बोलण्याची. हा एकच उद्देश आहे माझा. कुठलाही व्हिडिओ जो मी सरकारला टॅग करून शेअर केलाय ना, त्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आहे ना सरकारपर्यंत तो आपला व्हिडिओ पोहोचेल आणि आपली दखल घेतली जाईल, जेणेकरून आपल्याला हा ऑप्शन हे जे आहे KYCचं ते उपलब्ध करून देण्यात येईल. बाकी तुमच्या अजून काहीही अडचणी असतील योजनेच्या अंतर्गत तर मला सांगा. फॉर्मचं स्टेटस कसं चेक करायचं, कुठं चेक करायचं, नारी शक्ती ऍप बंद, त्याच्यावर मी सकाळीच व्हिडिओ शेअर केलेला होता. मी आज सकाळी एक व्हिडिओ शेअर केलाय, तर नक्कीच तो व्हिडिओ तुम्ही पहा. त्याच्यामध्ये सर्व माहिती मी दिलेली आहे. नारी शक्ती ऍप बंद आहे तर तुम्हाला काय करायचं आहे आणि तुम्हाला तुमचा फॉर्म कुठे चेक करायचा आहे, तर नक्कीच तुमच्या फॉर्मचं तो व्हिडिओ पहा आणि तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक करा आपल्या पोर्टलवर जाऊन. तशी लिंक वगैरे मी सर्व काही तुम्हाला दिलेलं आहे. हे करायचं का नाही हे तुमच्या हातात आहे. आता बाकी तर जानेवारी वितरण हे संपलेलं आहे. आता जानेवारीचं वितरण होत नाहीये हे लक्षात घ्या. जानेवारी वितरण काल रात्रीच संपलेलं आहे. आज कोणालाही हप्ता आलेला नाही. मी सगळीकडे चौकशी केलेली आहे, त्यामुळे 2 दिवसामध्ये बोलल्याप्रमाणे वितरण झाले. बाकी अजून काहीही तुमचे अडचणी असतील, काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच मला कमेंटद्वारे कमेंट करा. बाकी मी उद्या दुसऱ्या विषयावर व्हिडिओ शेअर करणार आहे. मला असं वाटतं ही माहिती तुम्हाला आवडली असेल. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.